मराठी, दे धडक दे धडक। आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। ईश्वरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी वाढदिवसानिमित्त जंगी नियोजन केलंय। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्यानुसार ईश्वरपूर शहरात माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त जंगी नियोजन करत विविध उपक्रम राबवले। त्यानुसार ईश्वरपूर येथे आयोजित महारक्तदान शिबिरासह अन्य उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या रक्तदान शिबिरास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सुमारे यावेळी 108 रक्तदात्यांनी रक्तदान केले। याशिवाय अन्य उपक्रमाअंतर्गत गरजूंना ब्लँकेट वाटप देखील करण्यात आले आहे। तसेच मूकबधीर शाळेतील मुलांना शालोपयोगी साहित्य व स्नेहभोजन देण्यात आले। अशा पद्धतीने विविध उपक्रमांनी ईश्वरपूर येथे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्राचे दिग्गज नेते आदरणीय देवाभाऊ आणि आदरणीय आदित्यदादा यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जिल्हाभर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या वतीने आरोग्य शिबिर, सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत आहेत। वृक्ष लागवड असेल, अनेक सामाजिक उपक्रमाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी चालना देऊन समाज सुधारण्याचं काम, समाजाला दुःखातनं बाहेर काढण्याचं काम या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम राबवले जात आहेत। निश्चित या दोन्ही नेत्यांना पुढील वाटचालीस आम्ही सगळ्यांच्या वतीनं अभिष्ट चिंतन करतो। जिओ मराठी, दे धडक दे धडक।